नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिक्वेन्शियली 3 चॅप्टर कंप्लीट केल्याच्या नंतर आज आपण चौथा चॅप्टर ऑसिलेशन्स हा स्टडी करणार आहोत। तर बेसिकली आपल्याला ऑसिलेशन म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे। त्याआधी आपण थोडंसं रिव्हिजन करूया। सुरुवातीला ऑसिलेशन स्टडी करत असताना व्हॉट इज अ मोशन, मोशन काय आहे हे आधी आपण समजून घेऊया। आणि त्या मोशनच्या बाबतीमध्ये ऑसिलेशन इज द व्हॉट, ऑसिलेशन नेमकं काय असेल तर त्या ऑसिलेशन अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला मोशन माहिती असेल पाहिजे। बेसिकली पहा, आपण मोशन स्टडी करत असताना सगळ्यात सुरुवातीला आपण रेक्टिलिनियर मोशन हा पॉइंट आपण लक्षात घेतला होता। रेक्टिलिनियर मोशन किंवा आपण त्याला काय म्हणतो, लिनियर मोशन, हा पॉइंट आपण स्टडी केला होता। लिनियर मोशन किंवा त्यानंतर आपण प्रोजेक्टाइल मोशन, सगळ्यांना माहिती असलेला पार्ट आहे। प्रोजेक्टाइल मोशन हा भी पार्ट आपण स्टडी केलेला। त्यानंतर देन पुढे सर्क्युलर मोशन, देन नेक्स्ट रोटेशनल मोशन, किंवा या सर्क्युलर मोशनलाच आपण ऑर्बिटल मोशन असे नाव देतो। पहा, या 4 प्रकारच्या मोशन मध्ये थोडासा फरक आहे प्रत्येकामध्ये। पहिल्या 2 मोशनचा जर विचार आपण जर केला, रेक्टिलिनियर मोशन असेल किंवा प्रोजेक्टाइल मोशन असेल, these two are the नॉन रिपीटिंग मोशन्स। लक्षात घ्या, 2 कशा आहेत, त्या नॉन रिपीटिंग आहेत, म्हणजे याच्यामध्ये रिपीटेशन होत नाही। नॉन रिपीटेटिव्ह मोशन्स आहेत त्या 2, फर्स्ट 2 आहे। आणि या रिमेनिंग 2 जे आहेत ह्या रिपीटेटिव्ह मोशन आहे, रिपीटेटिव्ह मोशन्स आहेत। लक्षात घ्या, वी हॅव अंडरस्टँड द बेसिक्स ऑफ ऑसिलेशन। आपल्याला ऑसिलेशनचं बेसिक लक्षात घ्यायचंय, यासाठी आपण या 4 मोशनचा विचार आधी करूया आणि त्यानंतर ऑसिलेशन पार्टकडे जाऊ। पहा, याच्यामध्ये रेक्टिलिनियर किंवा लिनियर मोशन किंवा प्रोजेक्टाइल मोशन हे रिपीट होत नाही। एका पाथवरून जर त्या गेल्या तर रिमेन्स त्या एकदाच जातात। पण या 2 मोशनचा जर विचार केला, रिमेनिंग 2 ऑर्बिटल किंवा रोटेशनल किंवा सर्क्युलर किंवा रोटेशनल, या दोन्हींचा आपण स्टडी केलेला आहे। आणि बेसिकली या 2 टाइपच्या ज्या मोशन आहेत या स्टडी केल्याच्या नंतर आपल्याला असं जाणवलं होतं की दीज आर द पिरियडिक मोशन्स। कशा आहेत त्या, पिरियडिक मोशन आहेत। लक्षात घ्या, ह्या पिरियडिक मोशन आहेत म्हणजे याचा अर्थ दीज आर द रिपीटेटिव्ह किंवा रिपीटेटिव्ह मोशन्स अशा प्रकारे आपल्याला लक्षात येते। फॉर एक्झाम्पल जर आपण एखादं एक्झाम्पल जर सांगितलं या प्रत्येक मोशनचं, तर रेक्टिलिनियर म्हणजे काय, एखाद्या स्ट्रेट पाथवरून एखादी ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल, स्ट्रेट पाथवरून जात असेल एका पॉइंट टू दुसऱ्या पॉइंटला, तर ती झाली तुमची लिनियर मोशन। प्रोजेक्टाइल मोशन मध्ये काय होतं, समजा एखादं रॉकेट आपण लॉन्च करत असू किंवा एखादा आपण दगड किंवा बॉल आपण थ्रो केला, तर तो बॉल अर्थ सरफेसवरून पुन्हा थ्रो होऊन तो पुन्हा पुढे जातो, एक प्रोजेक्टाइल पाथ तयार करून तो कुठेतरी दुसऱ्या पॉइंटला तो टच होतो किंवा तिथपर्यंत पोहोचतो। दिस आर द प्रोजेक्टाइल मोशन। देन म्हणजे अशा प्रकारे लक्षात घ्या, दिस इज द सम ऑफ द प्रोजेक्टाइल मोशन असं आपल्याला सांगता येईल। या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, दिस इज द स्टार्टिंग पॉइंट, दिस इज द एंडिंग पॉइंट, असं आपण लक्षात घेऊ शकतो। दिस इज द प्रोजेक्टाइल। समजा ही एक लिनियर पाथ आहे। आता थर्ड काय आहे, सर्क्युलर मोशन। आता सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, व्हेन द पार्टिकल परफॉर्म्स अ सर्क्युलर मोशन किंवा ऑर्बिटल मोशन, म्हणजे काय होतं, पार्टिकल रिपीट्स अराउंड द ऍक्सिस, एखाद्या ऍक्सिस भोवती काय होतं, तो पार्टिकल फिरत असतो। किंवा दुसरा आपण त्याला म्हणू शकतो, सर्क्युलर मोशन मध्ये जो काय पार्टिकल आहे तो अलॉंग द सर्कम्फरन्स असतो। म्हणजेच काय, सर्क्युलर मोशन मध्ये समजा हा पार्टिकल आहे आणि हा सपोज ही बॉडी किंवा पार्टिकल आहे, हा काय करतोय, या सिलेक्टेड पाथ वरती, या सर्क्युलर पाथ वरती रोटेशन घेतोय।
किंवा अशा प्रकारे तो रोटेट होतो, तर आपण याला काय म्हणतो सर्क्युलर मोशन. आणि व्हॉट इज द रोटेशनल मोशन नाव? रोटेशनल मोशन सुद्धा अशाच प्रकारची मोशन आहे, फक्त त्यामध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. या रोटेशनल मोशन मध्ये जो काय पार्टिकल आहे किंवा जी काय बॉडी आहे स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होते. काय होते? स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होते. समजा ही बॉडी आणि हा त्याचा ऍक्सिस आहे, तर ही होल बॉडी रोटेट्स अराउंड द ऍक्सिस ऑफ इटसेल्फ. इज द रोटेशनल मोशन. आता पहिल्या दोन मोशनचा विचार सोडून द्या, आपल्याला बेसिकली या दोन मोशन कडे यायचे. आता आपल्याला ऑसिलेशन स्टडी करत असताना ह्या दोन मोशन खूप महत्वाचे आहेत. पहा याच्यामध्ये काय आहे, तर पहिली मोशन सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये काय होते की समजा हा जो काय पार्टिकल आहे हा इथून रोटेट झाल्याच्या नंतर फिरून पुन्हा काय होतं, त्याच जागेवरती येत. समजा त्याला काहीतरी टी टाइम लागला असेल, तर त्या टी टाइम मध्ये तो एक सर्कल किंवा एक रोटेशन कव्हर करून त्याच जागेवरती आला. पुन्हा काय झालं, सेम त्याच पॉइंट पासून तो पार्टिकल स्टार्ट झाला, पुन्हा फिरून तिथे आला आणि त्याला टाइम किती लागला? तितकाच लागला. जितका पहिल्या रोटेशनला लागला तितका दुसऱ्या रोटेशनला लागला. सिमिलरली तेच आपण रोटेशनल मोशन मध्ये स्टडी करूया. समजा याप्रमाणे हा जो काय पार्टिकल रोटेट व्हायला लागलाय त्याचा समजा हा पॉइंट आपण कव्हर केला, ती बॉडी रोटेट होत असताना ज्याप्रमाणे बॉडी रोटेट होईल ती समजा पहिलं रोटेशन एक्झॅक्टली एक रोटेशन त्याचं टी टाइम मध्ये झालं, सेम दुसरं रोटेशन सुद्धा टी टाइम मध्ये झालं. याचा मिनिंग असा आहे की या दोन मोशन मध्ये जो काय पार्टिकल आणि बॉडी असेल, जो काय पार्टिकल आणि बॉडी असेल रोटेट्स किंवा रिपीट्स, त्याची जी मोशन आहे मोशन बरोबर. Some of the motion of these cases, the motion of the particle or the process of the particle repeats around or repeats again and again in equal interval of time. याचा अर्थ काय झाला, त्याच टाइम मध्ये तेच रोटेशन बरोबर, त्याच टाइम मध्ये पुन्हा तितकंच रोटेशन, इथं सेम तसंच रोटेशन त्याच टाइम मध्ये. याचा अर्थ मिनिंग असा होतोय लक्षात घ्या, या दोन्ही मोशन मध्ये काय होते, रिपीटेशन होते बरोबर. दीज आर द रिपीटेटिव्ह मोशन. म्हणजे याचाच मिनिंग आपण काय लावणार आहोत, रिपीट होत. याचा अर्थ दीज आर द पिरियोडिक मोशन्स. कशा आहेत त्या? पिरियोडिक मोशन आहेत. आणि या पिरियोडिक मोशनच्याच रेफरन्सला धरून ऑसिलेशनचा कन्सेप्ट क्लिअर करायचा लक्षात घ्या. मग काय होतं, इथं पिरियोडिक मोशन आहे. पिरियोडिक मोशनचा मिनिंग काय असतो, व्हॉट इज मीन ऑफ पिरियोडिक मोशन? किंवा एखादी मोशन आहे, कुठलीही मोशन असू दे, ही पिरियोडिक आहे असं कसं कळेल आपल्याला? ही मोशन ही पिरियोडिक आहे या कधी अंडरस्टँड होईल, कसं अंडरस्टँड होईल? तर बेसिकली पहा, ही पिरियोडिक मोशन आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला, तर त्यामध्ये काय व्हायला पाहिजे, द मोशन ऑफ सच अ पार्टिकल परफॉर्मिंग बाय दिस पार्टिकल रिपीट्स इक्वल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे काय होते ती मोशन, द मोशन रिपीट्स बाय दिस पार्टिकल, त्याच पार्टिकलद्वारे ती मोशन रिपीट होते आणि कशामध्ये? इक्वल इंटरवल ऑफ टाइम. मग समजा या मोशनचा आपण असा विचार केला बरोबर. ही मोशन समजा काय करते, अशा अनेक सेट तयार करते बरोबर. एक प्रकारे पार्टिकलची काय होते, मुवमेंट होते. आणि ही पार्टिकलची जी मुवमेंट आहे, ही पार्टिकलची मुवमेंट आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळते बरोबर. तर पार्टिकलची मुवमेंट आहे ती पुन्हा पुन्हा पाहायला मिळते लक्षात घ्या. मग ही पार्टिकलची मुवमेंट जर पुन्हा पुन्हा जर पाहायला मिळत असेल, पण हे होत असतं ना पुन्हा पुन्हा, त्यासाठी लागणारा टाइम मात्र कसा आहे, प्रत्येक सेट ऑफ मुवमेंटसाठी, मुवमेंट म्हणजे त्याचं जी मोशन तयार होते, एक मुवमेंट झालं, दुसरं मुवमेंट झालं, तिसरं मुवमेंट झालं, प्रत्येक मुवमेंटसाठी आपल्याला किती टाइम लागतोय, इक्वल टाइम लागतोय. आणि त्याला आपण टाइम टी मानलं समजा, थोडक्यामध्ये टी टाइम आपण गृहीत धरलं. मग बेसिकली अशा प्रकारे जर समजा आपण असे इक्वल टाइमामध्ये किंवा इक्वल टाइम पिरियड मध्ये असे जर सेट ऑफ मुवमेंट जे आहेत अगेन अँड अगेन रिपीट होत असतील, तर त्याला आपण म्हणतो पिरियोडिक मोशन. समजा आपण आता लक्ष घ्यायचंय नेमकं ऑसिलेशन म्हणजे काय. मग पिरियोडिक मोशन पेक्षा ऑसिलेशन काय आहे, ऑसिलेशन नेमकं काय बनणं आहे, तर हे याच्यामध्ये ही सुद्धा काय ऑसिलेशन, जे काय ऑसिलेशन असेल एखाद्या मोशन मध्ये ऑसिलेशन तयार होत असते, मग ती पिरियड असू शकते लक्षात घ्या बरोबर. असं म्हणू शकतो तर ऑसिलेटरी मोशन इज वन ऑफ दी पिरियोडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन ही पिरियोडिक बी असू शकत नाही का, असू शकते ना. त्याचप्रमाणे आपण असा विचार केला, एखादी बॉडी जर समजा काही सेट ऑफ मुवमेंट तयार करत असेल, व्हेन द बॉडी परफॉर्म्स किंवा एक्झिक्युट्स अ मोशन. समजा एखादी बॉडी काय करते, एखादी मोशन एक्झिक्यूट करते, आणि मोशन एक्झिक्यूट करत असताना सच अ बॉडी किंवा सच अ पार्टिकल परफॉर्म्स
काय सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन, म्हणजे काय झालं पिरियडिक. सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन, त्याच्यापैकी असलेलं एक सेट ऑफ मुवमेंट म्हणजे काय असेल, आउट ऑफ दिस नंबर ऑफ सेट ऑफ मुवमेंट्स, आउट ऑफ दिस नंबर ऑफ सेट ऑफ मुवमेंट वन सेट ऑफ मुवमेंट इज नोन एज द ऑसिलेशन. त्या प्रत्येकाला काय म्हणायचं, प्रत्येक एकाला, कारण अशा अनेक आहेत, मग त्या अनेक पैकी आपल्याला एकच पाहिजे. तर जे काही एक असं गृहीत धरलं आपण, मग असे अनेक रोटेशन झाले. समजा फॉर एक्झाम्पल फॅन आहे, आणि तो फॅन काय करतोय, सारखा रोटेट होतोय. मग सारखा रोटेट होत असताना आपण त्याला जर समजा बारकाईने निरीक्षण जर केलं तर आपल्याला काय दिसतात, त्याचे अनेक रोटेशन आपल्याला दिसतात. मग एक रोटेशन जे होते ना, बरोबर, एक रोटेशन होते सेमच पुन्हा पुन्हा तसंच होते. मग याचा अर्थ असा आहे की ते आपल्यासाठी काय आहे, एक रोटेशन आहे. अर्थात लक्षात घ्या, काय आहे ते आपल्यासाठी एक रोटेशन आहे, रोटेशन आहे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे ते एक व्हायब्रेशन आहे. जर समजा तुमची मोशन एक रोटेशनल मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणूया, रोटेशन म्हणूया. जर तुमची मोशन ही व्हायब्रेटरी मोशन असेल तर त्याला आपण व्हायब्रेशन म्हणूया. आणि जर तुमची मोशन समजा एक प्रकारे हार्मोनिक मोशन असेल किंवा त्याप्रमाणे समजा पिरियडिक मोशन असेल एक प्रकारची, तर त्यासाठी आपल्याला काय सांगता येईल, ऑसिलेशन सांगता येईल. म्हणजे बेसिकली जर आपण विचार केला तर हे तिन्ही वर्डचा विचार आपण काय करू शकतो, एक प्रकारे समानार्थी शब्दासारखा आपण घेऊ शकतो. लक्षात घ्या, कसं करू शकतो, समानार्थी शब्दासारखा आपण मांडू शकतो. बेसिकली आता काय करूया, आपण ऑसिलेशन कडे येऊया. आता ऑसिलेशनची डेफिनेशन कशी आहे बघा, त्या ऑसिलेशनच्या डेफिनेशनचा विचार आपण करूया थोडक्यामध्ये. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. आता पहा, समजा ऑसिलेशनचं मिनिंग तुम्हाला सांगतात मी तुम्हाला काही त्या पिरियडिक मोशनचे किंवा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे असलेली आता सांगितलेली सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनचे काही एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करूया थोडक्यामध्ये. पहा, लक्षात घ्या, ऑसिलेशन तयार होते, बरोबर की नाही. ऑसिलेशन कशा प्रकारे तयार होते, समजा आपण त्याचा डेफिनेशनचा विचार करू थोडक्यामध्ये, की नेमकी डेफिनेशन काय आहे ऑसिलेशनची. पिरियडिक मोशनचं आपल्या लक्षात आलं. पिरियडिक मोशन मध्ये काय होतं, तर पिरियडिक मोशन मध्ये सुद्धा काय होतंय, द मोशन रिपीट्स सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन. आणि याच्यामध्ये सुद्धा काय ऑसिलेशन मी तसंच पार्टी का तर बेसिक असा विचार केला तर ऑसिलेशन म्हणजे काय, तुमच्या ऑसिलेटरी मोशनचा किंवा डिस्टर्बन्सचा किंवा वेव्हचा किंवा जे काही असेल तुमच्या ठिकाणी जी मुवमेंट असेल त्याचा एक पार्ट म्हणजे ऑसिलेशन. मग पिरियडिक मोशन मध्ये असे अनेक ऑसिलेशन असू शकतात, नाही अनेक ऑसिलेशन त्याच्यामध्ये असू शकतात. लक्षात घ्या. आता आपण डेफिनेशनचा विचार करूया, ऑसिलेशन म्हणजे काय आहे नेमकं. समजा एक बॉडी आहे आपल्याकडे, अ बॉडी एक्झिक्युट्स अ मोशन. एखादी बॉडी काय करते, मोशन एक्झिक्युट्स करते. याच्यामध्ये काय होतं, इन विच सच अ बॉडी, किंवा त्याला आपण दुसरं नाव पार्टिकल देऊ शकतो किंवा ऑब्जेक्ट देऊ शकतो. ऑब्जेक्ट हे आपल्याला योग्य वाटेल ते. सच अ बॉडी किंवा ऑब्जेक्ट परफॉर्म्स सेम सेट ऑफ movements again and again. सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन. याचा मिनिंग काय होतो, रिपीटिंग अगेन अँड अगेन. बरोबर, पुन्हा पुन्हा रिपीट होते. लक्षात घ्या, सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन. याच्यामधला वन आउट ऑफ दिस, लक्षात घ्या, आउट ऑफ दिस one set of movement is known as oscillation किंवा दुसरं त्याला आपण नाव देऊया व्हायब्रेशन. त्याला आपण काय म्हणू शकतो, व्हायब्रेशन. आता एक्झाम्पल जर सांगायचं जर झालं तर ऑसिलेशन कुठे आहे. फॉर एक्झाम्पल समजा असा आपण विचार करूया, द अर्थ रोटेट्स अराउंड द सन.
बरोबर. अर्थ काय होते, अर्थ रोटेट्स अराउंड द सन. मग ही एक प्रकार काय झाला, दिस ऑल्सो अराउंड द पिरियोडिक मोशन. मग पिरियोडिक मोशन आहे म्हणजे ऑसिलेटरी आहे की नाही, तर ऑसिलेटरी आहे म्हणजे याचा अर्थ एक रोटेशन म्हणजेच काय आपल्यासाठी एक ऑसिलेशन. काय लक्षात घ्या, एक ऑसिलेशन. अजून जर एखादा एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर काय एक्झाम्पल सांगता येईल, तर एक्झाम्पल लाईक दिस काय सांगता येईल आपल्याला, याच्यामध्ये असं सांगता येईल की ऑसिलेशन्स ऑफ सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. दोन एक्झाम्पल्स आपण उल्लेख करूया. किंवा ऑसिलेशन्स बाय नीडल ऑफ स्विंग मशीन हे बी आपल्याला सांगता येईल. किंवा अजून बी आपल्याला बरेच काही एक्झाम्पल सांगता येतं. द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस हे सुद्धा एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. असे अनेक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये सांगू शकतो. दिस इज द वन ऑफ दी ऑसिलेशन. हा कन्सेप्ट काय आला, ऑसिलेशन झाला. याच्या पलीकडे जाऊन आता आपण जो काही मोशन आपण लक्षात घेतल्या, याच्या पलीकडे जाऊन अजून एक वेगळ्या प्रकारची मोशन आहे आणि त्याचा आणि ऑसिलेशनचा काय संबंध आहे ते आपल्याला थोडक्यामध्ये लक्षात घ्यायचं. फॉर एक्झाम्पल पहा, लक्ष द्या, आपण बऱ्याच वेळेस वेव्ह नावाचा कन्सेप्ट आपण स्टडी करतो, बरोबर आहे. वेव्ह नावाचा कन्सेप्ट आपण स्टडी करतो. त्या वेव्ह मध्ये आपण व्हायब्रेटरी मोशन हा कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. कोणता, व्हायब्रेटरी मोशन. आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये एक व्हायब्रेटरी मोशन जी काय आहे तिचा थोडक्यामध्ये अंडरस्टँड करायचा आहे. म्हणजे आपल्याला बेसिक कन्सेप्ट ऑफ द ऑसिलेशन अंडरस्टँडिंग. आपण नंतर पुढे जाऊया. व्हायब्रेटरी मोशन काय आहे, व्हॉट इज द व्हायब्रेटरी मोशन, व्हायब्रेटरी मोशन कसे असते किंवा कुठं तयार होते, काही एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील पहा. तर जी काय तुमची आता मी सांगितल्याप्रमाणे ऑसिलेशन्स बाय किंवा व्हायब्रेशन्स बाय व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, बरोबर ना. व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे जे काही ऑसिलेशन असतात किंवा व्हायब्रेशन असतात ते एक प्रकारे, किंवा स्विंग मशीन निडल जी काय आहे स्विंग मशीन, त्या निडलचे जे ऑसिलेशन असतात ते सुद्धा एक प्रकारे व्हायब्रेटरी मोशन्स असतात. किंवा आपल्याकडे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात, जसं की समजा आपण त्याला संतूर म्हणूया, सितार म्हणूया, किंवा आपल्याकडे असलेला अजून तुम्हाला गिटार माहिती असेल, व्हायोलिन माहिती असेल, अशा अनेक आहेत की जे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आपण त्याला म्हणतो. तर त्याची जी तार आहे किंवा स्ट्रिंग आहे त्याच्यापासून जे व्हायब्रेशन तयार होतात, दिस आर द व्हायब्रेटरी मोशन, बरोबर. एक प्रकारची व्हायब्रेटरी मोशन. आणि दिस इज ऑल्सो अ पिरियोडिक मोशन. ती सुद्धा काय एक प्रकारची पिरियोडिक मोशन आहे. किंवा अजून एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर व्हायब्रेशन्स, तसं जर सांगायचं जर झालं एक्झाम्पल अजून, तर व्हायब्रेशन्स ऑफ प्रॉन्ग्स ऑफ ट्युनिंग फोर्क. आपल्याकडे जो काही ट्युनिंग फोर्क आहे, लक्षात घ्या, ट्युनिंग फोर्कचे जे प्रॉन्ग्स असतात त्याचे जे व्हायब्रेशन आहे, दिस आर ऑल्सो व्हायब्रेटरी मोशन. हे सुद्धा आपल्याला सांगतो. मी बरेच एक्झाम्पल सांगितले पण एक लिहिले याच्यापैकी, तर अंडरस्टँड करण्यासारखं आहे. मग व्हायब्रेटरी मोशन म्हणजे एखादी गोष्ट व्हायब्रेट होत असेल त्याला व्हायब्रेटरी मोशन म्हणायचं अर्थातच. तशा प्रकारे आपण जी काही लक्षात घेतो ती व्हायब्रेटरी मोशन ही अशा प्रकारे अंडरस्टँड करून घेऊया. मग याच्यामध्ये काय होतं, तर याची जी मोशन आहे बेसिकली ही मोशन टू अँड फ्रो मध्ये असते, लक्षात घ्या, टू अँड फ्रो. याचं जे नेचर आहे ना, हे नेचर जे आहे या मोशनचं हे अंडरस्टँड कसं लक्षात ठेवायचं, टू अँड फ्रो. मग फॉर एक्झाम्पल निडल ऑफ द स्विंग मशीन, त्याचे सुद्धा कसे आहेत, टू अँड फ्रो, किंवा त्याला आपण अप अँड डाऊन अशा प्रकारे म्हणू शकतो. लक्षात घ्या, आपल्याला ऍक्च्युली वेव्हकडे जायचं नाहीये, आपल्याला तो व्हायब्रेटरी मोशनचा कन्सेप्ट अंडरस्टँड करायचा आहे. आणि ही सुद्धा काय एक प्रकारची पिरियोडिक मोशन आहे. मग याच्यामध्ये काय होतं पहा, याच्यामध्ये सुद्धा इक्वल टाइम पिरियड मध्ये, बघा, इक्वल टाइम पिरियड मध्ये काय होतात, ही मोशन रिपीट्स अगेन अँड अगेन. अंडरस्टँड करा बरं, अगेन अँड अगेन म्हणजे कसं होत आहे. समजा एक्झाम्पल घ्या तुम्ही, ट्युनिंग फोर्कचं एक्झाम्पल घ्या किंवा फॉर एक्झाम्पल निडलचं एक्झाम्पल घ्या स्विंग मशीनच्या. याच्यामध्ये जर आपण निडलचा जर विचार जर केला स्विंग मशीनच्या, तर त्याचा जो काय सेट ऑफ मुवमेंट आहे इक्वल टाइमामध्ये अप अँड डाऊन किंवा टू अँड फ्रो हा कायमस्वरूपी होत राहतो. मग त्याप्रमाणे इक्वल टाइम पिरियडमध्ये जर ही सुद्धा मोशन, ज्याची काय मोशन जी आहे किंवा त्याचा सेट ऑफ मुवमेंट आहे, जर तो अगेन अँड अगेन परफॉर्म जर करत असेल तर ही सुद्धा काय आहे, ही एक प्रकारची
पिरियडिकच मोशन आहे. कशा आहे लक्षात घ्या, पिरियडिक मोशन आहे असा आपण विचार करतो. मग या पिरियडिक मोशन मध्ये तुमचा जो काही एक सेट ऑफ मुवमेंट आहे किंवा फॉर एक्झाम्पल वन सेट ऑफ मुवमेंट, याला दुसरं नाव मी देतो, वन सेट ऑफ मुवमेंट, याचं दुसरं नाव मी देतो व्हायब्रेशन. काय याचं नाव आहे व्हायब्रेशन, किंवा याला इक्वल वर्ड काय, ऑसिलेशन. काय याला इक्वल वर्ड, ऑसिलेशन आहे. लक्षात घ्या, म्हणजे व्हायब्रेशन वन सेट ऑफ मुवमेंट म्हणजे काय, या मोशन मध्ये तो व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन आहे. मग मला सांगा, अशा प्रकारे एक ऑसिलेशन जर तयार होण्यासाठी किती टाइम पिरियड, मग असं म्हणतो की इक्वल टाइम लागतोय, टाइम पिरियड लागतोय आणि रिपीट्स अगेन अँड अगेन, त्या टाइममध्ये तोच सेट ऑफ मुवमेंट पुन्हा पुन्हा आपल्याला मिळतोय. तर याचा अर्थ अशा प्रकारे तुमचा वन सेट ऑफ मुवमेंट जर तुम्हाला कव्हर करायचा असेल तर त्यासाठी लागणारा जो काही सच टाइम पिरियड इज नोन ॲज द काय, पिरियडिक टाइम ऑफ सच ऑसिलेशन, काय म्हणतात त्याला, किंवा व्हायब्रेशन. मग असं आपल्याला सांगता येईल लक्षात घ्या की या ऑसिलेशन मध्ये, बरोबर ना, एक ऑसिलेशन जर तयार व्हायचं असेल लक्षात घ्या, तर आपण काय म्हणू शकतो, काय सांगता येईल आपल्याला, टाइम पिरियडची व्याख्या किंवा पिरियडिक टाइमची, टाइम पिरियडची डेफिनेशन किंवा पिरियडिक टाइमची फॉर ऑसिलेशन काय अंडरस्टँड करता येईल आपल्याला, कसं सांगता येईल. तर आपल्याला असं सांगता येईल, लक्षात घ्या, बरोबर, असं सांगता येईल आपल्याला, द टाइम रिक्वायर्ड टू द पार्टिकल, द टाइम रिक्वायर्ड टू द पार्टिकल, किंवा त्याला आपण बॉडी, दुसरा शब्द, द टाइम रिक्वायर्ड टू द पार्टिकल किंवा बॉडी टू कंप्लीट वन ऑसिलेशन. किती ऑसिलेशन, एकच ऑसिलेशन, किंवा दुसरा सिमिलर वर्ड काय, व्हायब्रेशन, किंवा त्याला आपण काय टाकू शकतो, रोटेशन, बरोबर आहे, रोटेशन, किंवा अजून काय टाकू शकतो, वन सेट ऑफ मोमेंट इन द मोशन. ती जी काय एकूण मोशन आहे ती पिरियडिक मोशन आहे. जी काय मोशन आहे त्या मोशन मध्ये एक सेट ऑफ मुवमेंट किंवा एक व्हायब्रेशन किंवा एक ऑसिलेशन किंवा एक रोटेशन तयार करण्यासाठी किंवा कंप्लीट करण्यासाठी जो काय टाइम लागतो, सच अ टाइम इज नोन ॲज, बरोबर, द टाइम रिक्वायर्ड, सॉरी द टाइम रिक्वायर्ड, बरोबर, द टाइम रिक्वायर्ड कंप्लीट, किंवा टाइम रिक्वायर्ड टू बॉडी टू कंप्लीट वन ऑसिलेशन और वन व्हायब्रेशन इज नोन ॲज टाइम पिरियड. त्याला आपण काय म्हणतो, इज नोन ॲज टाइम पिरियड, बरोबर, किंवा दुसरा शब्द काय, पिरियडिक टाइम, बरोबर, पिरियडिक टाइम किंवा टाइम पिरियड असं आपण म्हणू शकतो. आणि विच इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल टी, बरोबर, कशाने रिप्रेझेंट करतो आपण, टाइम पिरियड, टाइम पिरियड ऑफ द सच अ मुवमेंट किंवा ऑसिलेशन विच इज represented by capital T. What is the SI unit of the time period? The SI unit of the time period is second, which is also noted by S. S ने आपण त्याला डिनोट करतो किंवा S ने आपण त्याला सांगतो. लक्षात घ्या, याचं युनिट जे आहे कॅपिटल लेटर जर असेल टी, स्मॉल टी जर असेल तर आपण काय करतो, सच स्मॉल टी इज नोन ॲज इन्स्टंटेनियस टाइम. तो रिक्वायर्ड टाइम, पर्टिक्युलर टाइम असतो. आणि कॅपिटल टी काय असतो, एक पूर्ण ऑसिलेशनचा टाइम असतो. लक्षात घ्या, अशा प्रकारे आपल्याला ऑसिलेशन काय आहे हे अशा प्रकारे अंडरस्टँड करता येतं. आता पुढे आपण बऱ्याच काही मोशन बघितल्या की ऑसिलेशन काय आहे, व्हायब्रेशन काय आहे, हे आपण जे कन्सेप्ट आहे ते आपण काय केले, स्टडी केले. आता पुढचा जो पार्ट आहे, पुढचा पार्ट आपल्याला कशा प्रकारे स्टडी करायचं, लक्षात घ्या, पुढचा पार्ट आहे सिंपल हार्मोनिक मोशन. कोणता पार्ट आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. तर हा पार्ट काय करूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये आपण सुरुवात करूया. त्याला आपण काय म्हणतो शॉर्टकट मध्ये SHM सुद्धा आपण म्हणतो. लक्षात घ्या, सिंपल हार्मोनिक मोशन.